स्टेशनमध्ये बसलो पनवेलचं. मग आता पनवेलवरून आम्ही पनवेलला जाणार. मग पनवेलवर आम्ही बस करून मग अलिबागला जाणार. माझा ब्लॉग कंटिन्यू बघा. आज खूप खूप लोक नवीन नवीन दिसणार आहे तुम्हाला. कशी आहेस? लय धावत धावत आली वाटतं. वाव. सो हे गाईस, आता आम्ही पोचलो आहेत पनवेल स्टेशनला. मग आता जयश्री तर मला आधीच भेटली आणि ही ताई पण भेटले आणि गायत्री माझ्यासोबतच होती. मग आता आम्ही पनवेल बस स्टॉपला इकडे जाऊ. मग त्याच्यानंतर बस स्टॉपवरून अलिबागची बस पकडून मग त्याच्यानंतर अलिबागला जाणार. आणि अलिबागचं काहीतरी पुढं जायचं आहे ना, सुडकोलीला जायचं, सुडकोली. मग भेटूया डायरेक्ट बस स्टॉपच्या इकडे. आता आम्ही बसलोय बसमध्ये बसले, पण असं वाटतं की आकाश पाटलामध्ये बसलोय. काय काहीतरी टायरच्या वरती सगळ्यात मागे. मग आता किती टाईम लागेल काय माहिती अलिबागला जायला, बघू. तुम्ही कंटिन्यू बघा. आता हे पोचलो आणि एवढा आतमध्ये होतो मला दाखवायला काय भेटलं नाही. मला इकडचं लोकेशन दाखवू शकत नाही. एवढ्या वाईट अवस्थेत आम्हाला सोडलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. थँक्यू दादा, थँक्यू. आता आम्हाला रूम पण भेटली. रूम तरी चांगलीच आहे, पण थोडंसं आराम करू. मग त्याच्यानंतर रेडी व्हायला घेऊ. मग आता सगळ्यांचं तोंड दाखवते. आणि जयश्री तोंड बघा कसं उतरलंय. आणि एक काकी इकडे राहते. जयश्री तर काय करतेस? कशामध्ये टाकतेस? हे बघा कशी टाकते चहा. लई मोठा स्ट्रगल आहे. तोंड बघायचं. एक बूंद पण पडला नाहीये. नाहीच. हा पडला केला. ये केला, जिंकले. आम्ही रेडी झालो. आता रेडी होऊन आम्ही स्टेजमध्ये जातोय म्हणून मी घेतलंय. आणि ऑलमोस्ट सगळी मुली पण रेडी झालेत. मी तुम्हाला दाखवते कशी दिसतात. गायत्री बघ. आणि ही ताई बघ इकडे. आणि ही जयश्री. चला आता आम्ही स्टेज. जयश्रीचा पहिला एंट्री आहे. ऑल द बेस्ट. चल ऑर्गनायझरचा बर्थडे आहे म्हणून आम्ही त्यांचं बर्थडे नाही का स्टेजमध्ये सेलिब्रेट करतोय. मग ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आमचं ऑर्गनायझर आजचं कोण आहे ते पण तुम्हाला दाखवते. आमचं ऑर्गनायझर. हॅपी बर्थडे. ठीक आहे, पण ह्याच्या पुढे त्या एवढा लांबून प्रवास करून आपल्यासाठी आपल्याला खुश करण्यासाठी येतात. तर तेवढी तरी दाद आपण त्यांना दिलीच पाहिजे. फक्त लावणीच्या दृष्टीने यांना बघू नका. ही एक कला आहे, सांस्कृतिक कला आहे. प्रत्येकाने ती कला जपली पाहिजे. तुम्हाला जरी येत नसेल पण ते करण्यासाठी त्यांना इथे स्टेजवर येण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. त्याची आपण कल्पना पण नाही करू शकत. मी पण एक कलेमध्ये आहे. मी स्वतः ब्युटिशियन आहे. मला माहित आहे त्या गोष्टीला तेवढं महत्त्व देत नसतात. पण तिथे 3 तास उभं राहून आम्ही जर त्यांना मेकअप करतो, जेव्हा क्लायंट आम्हाला बोलतो की नाही मेकअप खूप छान झालेला आहे किंवा
तुमचं फेशियल खूप छान झालं, ती आमची पोच पावती असते. ती लोक खाली उतरून तुमच्याकडून तेच मागतात आणि तुम्ही तेच. आता ह्या सगळ्या बायका मगापासून नाचायचं होतं पण लाजून गुजून आपण नाही जात होतो. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम असे कार्यक्रम आपल्या गावात नेहमी होत असतात, तर ते तुम्ही नेक्स्ट टाइम तरी करा त्यांच्यासाठी. पण काही त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ह्या चौघींना जातं. ह्या चौघींना जातच दुधवता दाखवल्या पाहिजे. सूत्रसंचालन करतात त्यासाठी सुद्धा जातं, ते करायला सुद्धा इथे धाडस लागतं एवढ्या लोकांसमोर ऍडजस्टमेंट करून बोलण्यासाठी की ते आपल्या बोलण्याने हसले पाहिजेत लोक. तर त्याच्यासाठी सुद्धा बस लागतं आणि तुमची खूप खूप आणि तुमच्यासाठी ताई थांबायचं कारण सत्कार होणार आहे, त्यामुळे महिलांचा सत्कार महिलांच्याच हस्ते आम्ही या ठिकाणी अपेक्षित आहे. तर जो कोणी करणार आहे ज्येष्ठ महिलांनी जरा यायचं आहे. आमचा शो संपला आहे. आता आम्ही सगळं पॅकअप वगैरे करून त्याच्यानंतर भेटून जेवून घेऊन आम्ही निघणार आहे. मग ते सगळं दाखवेल. पण आजचा शो एवढा भारी झालेला म्हणजे आम्हाला पण मनापासून आवडला. आणि तुम्ही जेव्हा ब्लॉग बघितला असेल पूर्ण मग तुम्हाला पण नक्की आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. सो गाईस, आता आम्ही मेकअप वगैरे करून आता स्टेशनला आलो आहे. आता आम्ही रोहा आणि दिवाच्या ट्रेनमध्ये बसले. मग बघू किती वाजता चालू आहे. आय थिंक 5:15ला पहिली ट्रेन, 5:15ची पहिली ट्रेन आहे. मग आम्ही लवकरच घरी पोहोचू. तर त्याच्यानंतर पण आम्हाला परत ट्रॅव्हलिंग करायचं खूप वैतागले, पण शो करायला खूप आवडला. आता सगळ्यांचं विचारू त्यांना कसं वाटलं. मी बघा आहे ना पुढे जात होती काहीतरी विचारायला, पण मी ब्लॉग स्टार्ट केल्यावर पळत आली. बघायला जात होती नक्की ट्रेन आहे का रोहा पॅसेंजर, नाहीतर आम्ही दुसऱ्या ट्रेनमध्ये बसू आणि कुठेतरी दुसरीकडेच जाऊ. बरोबर. मग कसं वाटलं आज शो करून? शो तर खूप छान झाला, पण प्रवासामुळे लेट सिरियसली झोपायचं 4 वाजले झालं. तुला कसं वाटलं? झोपायची तयारी केली. 2 मिनिटं झोपू दे लगेच ब्लॉग चालू. दुसरं मिनिट. तुला ग? शो खूप छान झाला, सगळं आवडलं, पण ट्रॅव्हलिंगमुळे आमची खरंच आहे. सो आता आम्ही आहोत दिवा स्टेशनला. आपली हालत बघा कशी झाली आहे. मग आता कल्याणची ट्रेन येते, मग कल्याणवरून आपण ट्रेन चेंज करायची आहे, मलाच करायची आहे. डबल 90 लई गर्दी